भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थानाचे विलीनीकरणाची जी मुख्य जबाबदारी आहे ती सरदार वल्लभ पटेल यांच्यावर देण्यात आलेली होती। त्याच्याशी रिलेटेड टी 2018ला आपल्या स्टेट बोर्डमधनं आलेला हा एक प्रश्न, संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते। तर कोणतं राज्य हे आपल्याला माहितीच आहे, तर ते म्हणजे हैदराबाद। हैदराबादचा जो शेवटचा निजाम होता, निजाम मीर उस्मान अली खान यांनी सुरुवातीला भारतामध्ये विलीन होण्यास नकार दिला होता व त्याच्यानंतर आपण ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईद्वारे हैदराबादचे विलीनीकरण आपल्यामध्ये घडून आणण्यात आलं। तसे इतर संस्थानाबद्दल जर बोलायला गेलं तर जुनागड हे काठेवाडमधील एक संस्थान होतं। तसेच इथला जो राजा होता तो विलासिव एकदम चैनीमध्ये राहणारा होता। तर इथलं जे विलीनीकरण होतं हे सार्वमताद्वारे म्हणजे निवडणुकीद्वारे घेण्यात आलं होतं। तसेच जर काश्मीरबद्दल म्हणायला गेलं तर काश्मीरचा राजा महाराजा हरिसिंग याने सुरुवातीला भारतामध्ये विलीन होण्यास नकार दिला होता, पण त्याच्यानंतर पाकिस्तानी घुसखोरांच्या भीतीने त्याने भारतामधील इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन म्हणजेच करारनाम्यावर सही केली व त्याच्यानंतर काश्मीरचे विलीनीकरण आपल्या भारतामध्ये घडून आणण्यात आलं। सातारामध्ये जर बोलायला गेलं तर सातारा